या ठिकाणी आलेलो आहोत उमरखेडमध्ये. इथं ओबीसी महासभेचा एल्गार मोर्चा निघालेले आहेत. इथं संबोधित सभा होत आहे. या सभेच्या ठिकाणी सगळ्या उमरखेड तालुक्यातून लोक इथे या ठिकाणी जमलेले आहेत. आपण जाणून घेऊ त्या लोकांच्या काही प्रतिक्रिया. नेमकं इथं कशासाठी आलेत, का आलेत विचारण्यासाठी. आपण कुठून आले जरा सांगता येईल का आम्हाला. नानकीहून आलेत. इथं कशासाठी जमला तुम्ही. ओबीसीच्या आरक्षणासाठी. ओबीसीच्या आरक्षणासाठी. आपण कुठून आलात. नानकीहून आला. तुम्ही नानकीहून. तुम्हाला काय वाटतं आता जी सभा चालू आहे माझा त्या सभेतून काय निघणार आहे. ओबीसी आरक्षण आम्हाला भेटणं हे गरजेचं आहे. हां. आणि ओबीसी मध्ये इतर जाती खूप. तुमचं काय मत आहे. ओबीसी आरक्षणावर कोणचा गदा कोणत्या प्रकारचा येऊ नये. बरं. आमच्या ताटात कोणी येऊन बसू नये. आपण पाहिलं यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली. आता ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात यांनी जे सकल ओबीसी समाजाकडून एक फोटोची प्रतिकृती दाखवली, याच्याबद्दल आपलं काय मत आहे. याच्याबद्दल की याच्यात जे 18 प्रगट जाती होत्या ते सर्व जाती एका जागी येऊन आम्हाला ओबीसीतलं आरक्षण आमचं असंच ठेवा, आमचं आरक्षण कोणालाही देऊ नका असं आमची इच्छा आहे. यांनी सुद्धा आपली मागणी या ठिकाणी रास्ता केलेली आहे ओबीसीच्या संदर्भात. इकडे आपण हे बेटा, आपण कुठून आलात. आम्ही गांधीगावून आलो. बरं, तुमचं काय मत आहे आता ओबीसी संदर्भात. ओबीसीचा आपल्याला प्रमाणपत्र भेटायच पाहिजे. बरं. आपण नानकीहून आला. तुम्ही नानकीहून आला. तुम्ही नानकीहून चालवलं. आपण कुठून आलात. आम्ही नानकीहून आलेलो. तुम्ही पण ढाणकेहून आले. ओबीसी नानकीहून आलेले आहेत. आपण या ठिकाणी पाहतो एवढे लोक इथं आलेले आहेत ओबीसी साठी. नमस्कार, तुम्ही कुठून आलात. मुळावरून आले. हे घोंगडे कशासाठी घेऊन आलात. आरक्षणासाठी. आरक्षणाचं समर्थन करण्यासाठी. आता इथं आपल्या वेशभूषामध्ये हे सुद्धा आलेले आहेत ओबीसीच्या याच्यासाठी आलेले आहेत. ओबीसी बद्दल काय सांगाल. ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे एवढीच आम्हाला अपेक्षा आहे. मराठ्यांनी यामध्ये कोणताही हस्तक्षेप करू नये. स्पेशल ओबीसीचं जे आरक्षण आहे ते आरक्षण पूर्णपणे मिळायला पाहिजे. आरक्षण पूर्णपणे मिळायला पाहिजे. ओबीसीला तुमचा पाठिंबा आहे. Yes. तुमचा पाठिंबा आहे. ओबीसीला तुमचा पाठिंबा आहे. ओबीसी. तुमचा पाठिंबा आहे. आपण कुठून आलात. मरसूळ. आपण पाहता या ठिकाणी ओबीसीला सकल ओबीसी मराठीच्या संदर्भात पाठिंबा येत आहे. आपण जाणून घेऊयात आणखीन काय प्रतिक्रिया आपल्याला देतात. आपण कुठून आलात. ढानकीवरून आलेला आहोत. आले. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आज इथं ओबीसी समाज मोठ्या संख्येने जमलेला आहे. ओबीसी समाजाची व्याख्याच ही नागरिकांचा मागास प्रवर्ग अशी होते. आता मला तुम्ही सांगा, आज एकीकडे मराठा समाजाने मागणी केलेली आहे, आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही आहे, मात्र त्यांनी त्यांचं ताट वेगळं ठेवावं. त्याचं कारण असं आहे की 1995 पासून जर खत्री समिती घेतली, मंडल आयोग घेतला, कालेलकर समिती घेतली, गायकवाड आयोग घेतला, राणे समिती घेतली, शिंदे समिती घेतली, त्या प्रत्येक समितीनं स्पष्ट केलेलं आहे की मराठा समाज हा मागास ठरत नाही. असं असताना ओबीसीच्या याच्यामध्ये घुसखोरी करणं आणि 28% असलेला एवढा मोठा समाज ह्या मागासवर्गीय ओबीसीच्या ताटात जर आला तर अर्थातच आमची अन्नदशा होईल. त्यामुळे स्पष्ट भूमिका आहे. आम्ही रस्त्यावरती उतरू, वाटेल ते करू. शासनाने याची गंभीरपणाने दखल घेतली. एकच पर्व. आता इथं कोणाच्या नेतृत्वामध्ये ओबीसीचा एल्गार मोर्चा निघालेला आहे. सर्व समाज, सर्व जाती पंथ सर्व एकत्र आले आहेत. सार्वजनिक नेतृत्वात हे आहे. सार्वजनिक नेतृत्वामध्ये जो कोणी लढेल, जसे भुजबळ साहेब लढतायत, इकडे हाके लढतायत, धोंडे लढतायत. आता मला सांगा तुम्ही, शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जे मनोहर धोंडे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात याचिका केली. म्हणून मराठा समाजाने विशेषतः त्यांच्या पाल्यांनी त्याच्या शाळेतून टिशा काढून घेतला. हा कुठला न्याय आहे. मला तुम्ही सांगा, आज इथं आलेला माणूस मोटरसायकल आला, बसने आला, ऑटोने आला, आम्ही जेसीबीनं फिरणं झालो, आम्ही 150-500 ट्रॅक्टर घेऊन मोर्चाकडे झालो, तर आम्ही मागासलेले आहोत. आम्ही एका गाडीवर 3-3 जण बसून आलो. आम्ही आमच्या समाजातल्या जे काही आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना त्यांचे काय म्हणतात त्याला तिकिटाची व्यवस्था केली, सर्वांनी कॉन्ट्रीब्युशन करून. आणि अशा याच्यात हा अतिशय अन्यायपूर्वक असा निर्णय आहे. त्यामुळे आम्ही त्याचा विरोध. आपण ऐकलं यांनी कसं सांगितलं, आम्ही आर्थिकदृष्ट्या कसे कमकुवत आहोत. आम्ही खरोखरच एवढं कमकुवत असून सुद्धा सगळ्या 18 पगड जाती एकत्र आलेले आहेत. 18 पगड जाती एकत्र येऊन आम्ही लढा देत आहोत, हे यांनी आपल्याला सुचवलेलं आहे. न्यूज मराठी 24/7 परिमल उमरखेड. काय करू.